स्वर भेटे व्यंजनाला, व्यंजन भेटे स्वराला. स्वर भेटे व्यंजनाला, व्यंजन भेटे स्वराला. त्यातूनच येई शब्द आकाराला. शब्द समूहात राहून अर्थबोध करती, तेव्हाच त्यास वाक्य असे म्हणती. तेव्हाच त्यास वाक्य असे म्हणती. मित्रांनो, अल्फाबेट मध्ये आपण स्वर आणि व्यंजनांचा अभ्यास केल्यानंतर याच स्वर आणि व्यंजनांपासून जो शब्द तयार होतो त्या शब्दांचा अभ्यास आपल्याला करावायचा आहे. अक्षर म्हणजे लेटर्स, शब्द म्हणजे वर्ड, आणि त्यापासून तयार होतं वाक्य अर्थात सेंटेन्स. अक्षरांपासून वाक्यापर्यंतचा आपला हा प्रवास आहे. आपणास माहित आहेच, इंग्लिश अल्फाबेटमध्ये 5 स्वर आणि 21 व्यंजन आहेत, अर्थात 5 व्हॉवेल्स अँड 21 कॉन्सनंट्स. याच स्वर आणि व्यंजनातील काही अक्षर आपण एकत्र करून वेगवेगळ्या प्रकारचे शब्द तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल, CAT कॅट म्हणजे C आणि T हे 2 व्यंजन आणि A हा स्वर, असे 3 अक्षरे एकत्र येऊन आपण नवीन शब्द तयार केला. या 3 अक्षरांच्या समूहाला अर्थ आहे म्हणून त्याला आपण शब्द असे म्हणतो. डेफिनेशन: शब्द म्हणजे काय? स्वर आणि व्यंजनांच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात. थोडक्यात, अ मीनिंगफुल ग्रुप ऑफ व्हॉवेल्स अँड कॉन्सनंट्स इज कॉल्ड अ वर्ड. आणि स्वर आणि व्यंजनांना एकत्रित करून असे असंख्य शब्द आपण इंग्रजी भाषेमध्ये तयार करू शकतो. याच शब्दांमधील काही शब्द एकत्र येतात, त्यांचा समूह तयार होतो आणि मग त्यातून वाक्य जन्माला येते. आणि मग आपल्यासमोर प्रश्न येतो, वाक्य म्हणजे काय? शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला वाक्य असे म्हणतात. अ मीनिंगफुल ग्रुप ऑफ वर्ड्स इज कॉल्ड अ सेंटेन्स. वेगवेगळ्या प्रकारचे शब्द एकत्र मांडून त्यातून जर अर्थबोध होत असेल तर त्यास आपण वाक्य असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, इंग्लिश इज व्हेरी इझी हा 4 शब्दांचा समूह आहे आणि या समूहातून पूर्ण अर्थबोध होतो म्हणून हे वाक्य आहे. आणखी एक उदाहरण पाहूयात. विनायक हार्ड फास्ट वॉज हा देखील 4 शब्दांचा समूह आहे, परंतु या शब्द समूहातून कोणत्याही प्रकारचा अर्थबोध होत नाही म्हणून यास आपल्याला वाक्य म्हणता येत नाही. वाक्यात येणाऱ्या शब्दांचा अधिक अभ्यास करण्यासाठी आणखी एक उदाहरण आपण घेऊयात. अँड द एक्झाम्पल इज, वाव, गोपाल अँड महेश आर प्लेइंग हॅपीली विथ माय एल्डर ब्रदर. या वाक्यात आलेल्या शब्दांकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या वाक्यामध्ये आलेले शब्द हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तो शब्द त्या वाक्यात कोणत्या प्रकारचे कार्य करतो यावरून त्या शब्दाचा प्रकार ठरत असतो. पहिला शब्द आहे वाव. हा शब्द आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचं काम करतो आणि भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांना आपण केवल प्रयोगी अव्यय अर्थात इंटरजेक्शन असं म्हणतो. सेकंड वर्ड गोपाल. गोपाल हा शब्द कोणाचं तरी नाव आहे म्हणजेच नाऊन आहे. त्यानंतर अँड हा शब्द आहे तो गोपाल आणि महेश या दोघांना जोडण्यासाठी वापरला गेलाय, म्हणजे तो 2 शब्दांना जोडण्याचं काम करतो, म्हणजे त्याला आपण उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. अर्थात अँड हे कंजंक्शन आहे. 3 नंबरला महेश आहे, अर्थात ते पुन्हा नाऊन आहे, एक कोणाचं तरी नाव आहे. त्यानंतर आर हे सहाय्यकारी क्रियापद आहे. इट इज अ हेल्पिंग वर्ब मीन्स म्हणजेच हे एक क्रियापद आहे. त्यानंतर आहे प्लेइंग, म्हणजे प्लेइंग हा शब्द एका क्रियेबद्दल माहिती सांगतोय, अर्थात ते क्रियापद आहे. इट इज अ वर्ब. देन हॅपीली. हॅपीली हा शब्द खेळण्याची क्रिया कोणत्या पद्धतीने घडतीये ते सांगण्याचं काम करतोय, म्हणजे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगण्याचं काम करतोय. ते क्रियाविशेषण आहे, त्याला आपण ऍडव्हर्ब असे म्हणतो. त्यानंतर विथ आहे. विथ हे प्रेपोजिशन आहे. विथ हे शब्दयोगी अव्यय आहे. नाम आणि क्रियापदाचा वाक्याशी असलेला संबंध दाखवण्याचं काम तो शब्द करत आहे, त्याला शब्दयोगी अव्यय अर्थात प्रेपोजिशन असं आपण म्हणतो. त्यानंतर माय आहे. माय हे एक प्रकारचं प्रोनाउन आहे. माझ्या नावाच्या ऐवजी वापरला जाणारा तो शब्द आहे, त्याला आपण सर्वनाम असं म्हणतो, म्हणजेच ते प्रोनाउन आहे. देन एल्डर. एल्डर हा शब्द ब्रदर बद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी वापरलाय, म्हणजे ते विशेषण आहे, अर्थात दॅट इज ऍडजेक्टिव्ह. अँड लास्ट वन ब्रदर. हे सुद्धा एक प्रकारचं नाव आहे, सो दॅट इज नाउन. म्हणजे अशा पद्धतीनं नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन अशा 8 प्रकारचे शब्द या एकाच वाक्यात आलेले आहेत. इंग्रजीमधील कोणत्याही वाक्यातील कोणताही शब्द हा शब्दांच्या 8 जातीमधीलच असतो, त्यामुळे शब्दांचे हे 8 प्रकार समजून घेणं अत्यंत महत्वाचे आहे. थोडक्यात शब्दांचे हे 8 प्रकार कोणत्याही वाक्याचे भाग असतात, म्हणूनच त्यांना पार्ट्स ऑफ स्पीच असे म्हणतात. या शब्दांपासून बनलेले वाक्य म्हणजेच एखाद्या बिर्याणी सारखं आहे. एक वाक्य म्हणजे बिर्याणी आहे आणि बिर्याणीमध्ये ज्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे घटक मिसळलेले असतात, अगदी त्याचप्रमाणे
एका वाक्यामध्ये या 8 पैकी वेगवेगळे घटक मिसळलेले असतात. जसे की बिर्याणीमध्ये देखील एका वेळेस सगळेच घटक असतीलच असं नाही, तसं प्रत्येक वाक्यामध्ये एका वेळेस 8च्या 8ही प्रकार असतीलच असं नाही. आता आपण समोर जे वाक्य लिहिलं आहे अशी खूप थोडीच वाक्य असतील की ज्याच्यामध्ये एकाच वाक्यात सगळे शब्दाचे प्रकार आलेत. ज्याप्रमाणे एखादा फक्त डाळ भात असेल, अगदी त्याचप्रमाणे शब्दांच्या 1 ते 2 प्रकारांनी सुद्धा वाक्य तयार होऊ शकतं. ज्याप्रमाणे बिर्याणीमध्ये टाकण्याचे घटक आपल्याकडे जास्त असतील तेवढी बिर्याणी चांगली होणार आहे, त्याचप्रमाणे जेवढा शब्दांचा संग्रह आमच्याकडे जास्त असणार आहे तेवढी आपली वाक्य समृद्ध आणि परिणामकारक होणार आहेत. आणि त्यामुळं या शब्दांच्या जातींचा, शब्दांच्या प्रकारांचा अर्थात पार्ट्स ऑफ स्पीचचा अभ्यास करणं आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं. हे शब्दांचे 8ही प्रकार आपण पाहणार आहोत, अर्थात पार्ट्स ऑफ स्पीच. ही 8ही शब्द प्रकारांची नावं लक्षात राहण्यासाठी, पाठ होण्यासाठी जर आपण थोडी वेगळ्या पद्धतीने वाचली तर लवकर लक्षात राहतात. जसे की नाउन, प्रोनाउन, एडजेक्टिव्ह, वर्ब अँड ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन. म्हणा Noun, pronoun, adjective, verb and adverb, preposition, conjunction, interjection. एकदा का ताला सुरात आपण ही सगळी नावं म्हटली, पाठ केली की आपली आवडही वाढते आणि हे सगळे शब्द आपले पाठही होऊन जातात. चला तर मग सुरू करूयात. पहिला प्रकार नाउन. नाउन म्हणजेच नाम, नाम म्हणजेच नाव आणि नाव म्हणजेच नेम. या भूतलावर असणाऱ्या प्रत्येक घटकाला एक नाव आहे आणि त्यालाच आपण नाउन किंवा नाम असे म्हणतो. थोडक्यात नाउन इज द नेम ऑफ एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीच्या नावाला नाम असे म्हणतात. याच नामाची सर्व परिचित व्याख्या म्हणजे द नेम ऑफ अ थिंग, पर्सन, प्लेस, फीलिंग ऑर आयडिया इज कॉल्ड अ नाउन. म्हणजेच वस्तू, व्यक्ती, ठिकाण, भावना किंवा संकल्पना यांच्या नावाला नाम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, बॉय हे सुद्धा एक नाम आहे. डॉग हे पण एक नाम आहे. सिटी, रिव्हर, गोपाल हे पण कोणत्या तरी एका व्यक्तीचं नाव आहे. मोती, पुणे, भीमा, टीम, क्लास, फॅमिली, बंच, ऑइल, वॉटर, शुगर, मिल्क, जॉय, लव, ब्युटी, सॅडनेस या सर्वांना नाम असेच म्हणतात. अशी असंख्य प्रकारची नावं आपल्याला पाहायला मिळतात. आपण समोर वेगवेगळ्या प्रकारची नावं पाहत आहोत, परंतु ही नावं सर्व एकसारखी नाही आहेत. पहिल्या कॉलममधील जर आपण नाउन्स पाहिले तर बॉय, डॉग, सिटी, रिव्हर ही सगळी सामान्य नामे आहेत. तर दुसऱ्या कॉलममधील गोपाल, मोती, पुणे, भीमा ही सुद्धा नावंच आहेत, परंतु ती विशिष्ट घटकाला दिलेली विशिष्ट अशी नावं आहेत. त्यांना आपण प्रॉपर नाउन्स असे म्हणतो. म्हणजे हा नावाचा दुसरा प्रकार आहे. तिसऱ्या कॉलममध्ये जी नावं आपल्याला दिसत आहेत, टीम, क्लास, फॅमिली, बंच ही कोणत्या तरी एखाद्या ग्रुपला दिलेली नावं आहेत. अनेक खेळाडूंचा मिळून तयार झालेला तो ग्रुप आहे, त्याला टीम असं नाव आपण देतो. म्हणजे समूहांना दिलेली ती नावं आहेत, म्हणजे ती वेगळ्या प्रकारची नावं आहेत, त्याला आपण कलेक्टिव्ह नाउन असं म्हणतो. चौथ्या कॉलममध्ये आपण पाहत असाल जी नावं आहेत ऑइल, वॉटर, शुगर, मिल्क ही वेगवेगळ्या पदार्थांची नावं आहेत. म्हणजे तो नामांचा प्रकारच वेगळा आहे, पदार्थवाचक नाम अर्थात मटेरियल नाउन. आणि पाचव्या कॉलममध्ये जी आपल्याला नावं दिसत आहेत जॉय, लव, ब्युटी, सॅडनेस ही आपल्या भावभावनाशी निगडीत किंवा अदृश्य स्वरूपातल्या संकल्पना अशा घटकांना दिलेली नावं आहेत. त्यालाच आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असं म्हणतो. म्हणजेच काय, हे सगळे शब्द जरी नाउन्स असले तरी ते वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये जातात, त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. आणि ते प्रकार म्हणजेच कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन अँड ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आता हेच नावाचे प्रकार आपण सविस्तर पाहणार आहोत. टाईप नंबर 1 कॉमन नाउन. कॉमन नाउन म्हणजेच सामान्य नाम. कॉमन नाउनचा अर्थ त्याच्या अर्थातच दडलेला आहे. कॉमन सामान्य, नाउन नाम. सामान्यपणे
एखाद्या घटकाला जे नाव दिलेलं असतं त्याला आपण सामान्य नाम म्हणतो. डेफिनेशन जर आपल्याला पाहिजे असेल तर त्याची डेफिनेशन अशी आहे, जनरल नाउन गिवन टू द ईच एलिमेंट ऑफ द सेम ग्रुप इज कॉल्ड नाउन. इन मराठी, एकाच गटातील प्रत्येक घटकासाठी जे सर्वसाधारण नाव दिले जाते त्याला आपण सामान्य नाम असं म्हणतो. समजून घ्यायचं असेल एक उदाहरण पाहूयात. दिस इज द बॉय. आणखी एक पाहूयात, दुसरा घटक आहे. अरे वा, याला पण आपण बॉयच म्हणणार आहे. तिसरा घटक घेऊयात, हा पण बॉयच आहे. चौथा घटक घेऊयात, हा पण बॉय आहे. पाचवा घेऊयात, हा सुद्धा बॉय आहे. म्हणजेच काय, 5 प्रकारचे घटक आपण घेतले पण ते सगळे एकाच गटातील आहेत. त्या गटातील प्रत्येक एकाला आपण बॉय 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 असंच नाव दिलेलं आहे. म्हणजेच काय, एकाच गटात असलेल्या प्रत्येक घटकाला जे नाव दिले जाते त्याला आपण सामान्य नाम असं म्हणतो. कारण सामान्यपणे अशा प्रकारच्या कोणत्याही मुलाला आपण बॉय हेच नाव देतो, म्हणून त्याला आपण सामान्य नाम म्हणतो. दुसरं उदाहरण घेऊयात. इट इज कार. इट इज ऑल्सो कार. इट इज ऑल्सो कार. हिला सुद्धा कारच म्हणतात. ही सुद्धा कारच आहे. म्हणजे 5 घटक आपण घेतले पण हे 5ही घटक एकाच प्रकारचे आहेत. या गटातील प्रत्येक घटकाला सेम नाव आहे. सामान्यपणे या प्रत्येक वस्तूला आपण कार असं म्हणतो, म्हणजेच हे सामान्य नाम आहे. आणखी काय नाव आपण पाहूयात. ट्री, बर्ड्स, सिटी, स्नेक, मंकी, रिव्हर, माउंटन हे सर्व कॉमन नाउन्स आहेत. सेकंड वन, प्रॉपर नाउन. अ स्पेसिफिक नेम गिवन टू अ थिंग, पर्सन ऑर प्लेस इज कॉल्ड प्रॉपर नाउन. वस्तू, व्यक्ती किंवा ठिकाण यांना दिलेल्या विशिष्ट नावाला आपण विशेष नाम असे म्हणतो किंवा प्रॉपर नाउन असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, मॅन. मॅन इज अ कॉमन नाउन. मॅन हे कॉमन नाउन आहे, म्हणजे सामान्य नाम आहे. परंतु याच व्यक्तीसाठी, हा विशिष्ट व्यक्ती आहे हे ओळखू येण्यासाठी आपण त्याला एक विशिष्ट नाव देतो, म्हणजेच अमिताभ किंवा रोहित. अमिताभ आणि रोहित या नावाने व्यक्ती ओळखली जाते. म्हणजे एखाद्या व्यक्तीची विशिष्ट ओळख निर्माण होण्यासाठी त्यांना आपण स्पेसिफिक नाव देतो आणि ते नाव म्हणजेच अमिताभ किंवा रोहित. सेकंड वन, प्लॅनेट. प्लॅनेट इज अ कॉमन नाउन. प्लॅनेट हे सामान्य नाम आहे, पण त्याला जे आपण विशिष्ट नाव दिलंय की तोच तो ग्रह आहे हे ओळखू येण्यासाठी त्याला आपण नाव देतो अर्थ, सॅटर्न. त्याचप्रमाणे कंट्री. प्रत्येक देशाला आपण कंट्री असं म्हणतो, परंतु विशिष्ट प्रकारच्या देशाला आपण इंडिया किंवा ऑस्ट्रेलिया असं नाव देतो, तेव्हा इंडिया किंवा ऑस्ट्रेलिया हे त्याचं विशेष नाम होतं. सिटी. प्रत्येक शहराला आपण सिटी म्हणतो, परंतु प्रत्येक शहराला स्वतंत्रपणे जे नाव दिलेलं असतं विशिष्ट ओळख निर्माण होण्यासाठी त्याला आपण प्रॉपर नाउन म्हणतो. अर्थात मुंबई, न्यूयॉर्क, दीज आर द प्रॉपर नाउन्स. फोर्ट. प्रत्येक किल्ल्याला आपण फोर्ट असं म्हणतो, परंतु प्रत्येक किल्ल्याला विशिष्ट नाव दिलेलं आहे, ते म्हणजेच विशेष नाम. अर्थात रायगड, शिवनेरी. विशेष नामांचं खास वैशिष्ट्य म्हणजे विशेष नामाचं आद्याक्षर हे नेहमी आपल्याला कॅपिटल लिहावे लागतं. नंबर 3, कलेक्टिव्ह नाउन म्हणजेच समूहवाचक नाम. अ नेम यूज फॉर अ ग्रुप ऑफ थिंग्स, पर्सन्स ऑर एनिमल्स इज कॉल्ड कलेक्टिव्ह नाउन. म्हणजे वस्तू, व्यक्ती किंवा प्राण्यांच्या समूहासाठी जे नाव वापरले जाते त्यास समूहवाचक नाम असे म्हणतात. समूहवाचक नाम या नावात त्याचा अर्थ दडलेला आहे. अर्थात समूहासाठी दिलेल्या नावाला समूहवाचक नाम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, टीम. टीम हा एक समूह आहे. इट इज अ ग्रुप ऑफ प्लेयर्स, सो टीम इज अ कलेक्टिव्ह नाउन. फ्लॉक. फ्लॉक इज अ ग्रुप ऑफ बर्ड्स. पक्ष्यांचा तो समूह आहे, सो इट इज अ कलेक्टिव्ह नाउन. बँड. बँड इज अ ग्रुप ऑफ म्युझिशियन्स. संगीतकारांचा हा समूह आहे, ग्रुप आहे, सो इट इज कलेक्टिव्ह नाउन. आर्मी. आर्मी इज अ ग्रुप ऑफ सोल्जर्स, so it is a collective noun. Bunch. Bunch is a group of keys, so it is collective noun. Bundle. Bundle is a group of sticks, so it is a collective noun. Class. Class is a group of students, so it is a collective noun. एकाच प्रकारचे अनेक घटक एकत्र येतात आणि त्या एकत्र आलेल्या ग्रुपला किंवा समूहाला आपण जे एकच नाव देतो त्याला आपण समूहवाचक नाम असे म्हणतात. नेक्स्ट, नंबर 4, मटेरियल नाउन अर्थात पदार्थवाचक नाम. Definition: name given to the material is called material noun, which is used for making things. पदार्थाच्या नावाला पदार्थवाचक नाम असे म्हणतात आणि या पदार्थांचा उपयोग वेगवेगळ्या गोष्टी तयार करण्यासाठी होतो.
थोडक्यात काय, पदार्थांच्या नावाला पदार्थवाचक नाम असे म्हणतात. फक्त आपल्यासमोर एक प्रश्न निर्माण होतो की नक्की पदार्थ कशाला म्हणायचं. पदार्थ म्हणजे असे घटक की ज्यांचं मोजमाप करता येतं, परंतु मोजमाप करण्यासाठी एककाचा वापर करावा लागतो. म्हणजे किलोग्रॅम, लिटर अशा प्रकारच्या एककाचा वापर केला तरच त्यांचं मोजमाप करता येतं. अन्यथा त्यांना संख्येमध्ये मोजता येत नाही, म्हणजेच त्यांना काउंट करता येत नाही. म्हणजेच मटेरियल नाउन इज अ अनकाउंटेबल नाउन. मटेरियल नाउन हे मोजता न येण्यासारखं नाव आहे. फॉर एक्झाम्पल वॉटर. आपण पाणी लिटरमध्ये मोजू शकतो, म्हणजे लिटर हे एकक आहे. एककाचा वापर करून आपण पाणी मोजू शकतो, पण पाणी आपण काउंट नाही करू शकत. 1 वॉटर, 2 वॉटर, 3 वॉटर. त्याचप्रमाणे एअर. एअर हा सुद्धा एक पदार्थ आहे. वी कांट काउंट एअर. आपण हवेचा दाब मोजू शकतो, हवेचं प्रमाण मोजू शकतो, परंतु हवा आपल्याला संख्येत मोजता येत नाही. थोडक्यात काय, मटेरियल नाउन्स आपल्याला संख्येत मोजता येत नाहीत. 1, 2, 3, 4 अशा संख्येत आपल्याला ते मोजता येत नाहीत. फॉर एक्झाम्पल वॉटर, एअर, क्लोथ, मेटल, गोल्ड, डायमंड, ग्लास, फायबर, गॅस, वूड, सँड, सिमेंट, टी ही सगळी पदार्थवाचक नामाची उदाहरणं आहेत. ऑल दीज आर मटेरियल्स. आणि यांचा आपण मोजमाप करू शकतो, पण त्याला संख्येमध्ये काउंट करू शकत नाहीत. दीज आर अनकाउंटेबल नाउन्स. मटेरियल नाउन्स विषयी काही महत्वाच्या गोष्टी. इट इज अ सिंग्युलर नाउन. मटेरियल नाउन इज ऑलवेज सिंग्युलर नाउन. मटेरियल नाउन हे नेहमी एकवचनी नाम असतं. वॉटर्स कधी होणार नाही, एअर्स कधी होणार नाही. वी नेव्हर यूज आर्टिकल विथ इट. मटेरियल नाउन सोबत आपण कधी आर्टिकल वापरत नाही. म्हणजे ए, अँड किंवा द ही जी आपली उपपद आहेत ही कधीही मटेरियल नाउन सोबत आपल्याला वापरता येत नाहीत. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वी कॅनॉट काउंट इट. आपण मटेरियल नाउन्स कधीही संख्येमध्ये मोजू शकत नाहीत, बिकॉज मटेरियल नाउन्स आर अनकाउंटेबल नाउन्स. नेक्स्ट नंबर 5, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन मीन्स बहुवाचक नाम. द नेम गिवन टू अ नॉन फिजिकल थिंग which we cannot see, smell or taste is called an abstract noun. म्हणजेच काय, ज्या गोष्टी दिसत नाहीत, ज्यांचा वास येत नाही किंवा ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही, अशा अभौतिक गोष्टींच्या नावाला बहुवाचक नाम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल फ्रीडम. फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य. ही संकल्पना आपल्याला प्रत्यक्षात अशा हात लावून बोट लावून दाखवता येत नाही, परंतु प्रत्यक्षात फ्रीडम ही संकल्पना आहे. तिला आपल्याला स्पर्श करता येत नाही, तिचा वास घेता येत नाही, ती डोळ्यांना दिसत नाही, कारण ती अमूर्त स्वरूपाची संकल्पना आहे. अशा अमूर्त स्वरूपाच्या संकल्पनांची जी नावं असतात त्यांना आपण बहुवाचक नाम अर्थात ऍब्स्ट्रॅक्ट नाउन असं म्हणतो. तसेच लव, प्रेम. प्रेम आपण व्यक्त करू शकतो, परंतु यालाच प्रेम म्हणतात हे आपण स्पर्श करून दाखवू नाही शकत. अँगर, राग. ब्युटी म्हणजे सौंदर्य. करेज म्हणजे धैर्य. ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा. ग्रोथ म्हणजे वाढ. पॉवर्टी म्हणजे गरिबी. ट्रुथ म्हणजे सत्य. जस्टिस म्हणजे न्याय. या प्रकारच्या सर्व अमूर्त प्रकारच्या संकल्पना आहेत, त्या आपल्याला दिसत नाहीत, त्यांना स्पर्श करता येत नाही. अशा अभौतिक प्रकारच्या संकल्पनांच्या नावाला आपण बहुवाचक नाम अर्थात ऍब्स्ट्रॅक्ट नाउन असं म्हणतो. आतापर्यंत आपण नामाचे 5ही प्रकार पाहिलेले आहेत. सर्व नामांची विभागणी याच 5 प्रकारांमध्ये केलेली असते. हे 5 प्रकार म्हणजे कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम, प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम, कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समूहवाचक नाम, मटेरियल नाउन म्हणजे पदार्थवाचक नाम, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजेच बहुवाचक नाम. प्रत्येक वाक्यामध्ये नाम हा घटक अतिशय महत्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या व स्क्रीनवर काही नाउन्स तुम्हाला दिसत आहेत, ते नाउन्स कोणत्या प्रकारचे आहे हे आपणास ओळखता येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये त्यांचा योग्य तो प्रकार लिहा. पार्ट्स ऑफ स्पीच बद्दलचे इतर व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तसेच या व्हिडिओवर आधारित एक टेस्ट सुद्धा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपणास पाहायला मिळेल. ती सोडवा व त्या टेस्टमध्ये आपणास किती गुण मिळत आहेत ते तपासून पहा व मिळालेले गुण याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. हा व्हिडिओ आपणास आवडल्यास आवर्जून लाईक करा. या घटकावरील आपले प्रश्न, मते, शंका किंवा अभिप्राय याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपल्या विद्यार्थ्याच्या मनातील इंग्रजी भाषेची भीती कमी करण्यासाठी, त्याचप्रमाणे इंग्रजी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद.